हार्दिक स्वागत। नांदोडेगाव म्हटलं की निसर्गाची संपन्नता, धार्मिक अधिष्ठान, संस्कृती आणि सामंजस्य यांचा अपूर्व संगम दिसून येतो। या गावात शेती हा प्रमुख व्यवसाय आणि या शेतीची पारंपरिकता जपत जपत इथला शेतकरी ऊसाकडे वळला। परंतु ऊस तोडताना त्याला ज्या अडचणी होत्या त्या अडचणीवर मात करण्यासाठी काही शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी ही अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड नांदोड ही कंपनी उभी केली। या कंपनीचं औपचारिक उद्घाटन या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री जितेजी राणेसाहेब यांच्या हस्ते झालेलं आहे। या ठिकाणी राणेसाहेब आपला अतिशय बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। त्यांचं स्वागत सन्माननीय हनुमंत नारकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। दिलीप रावराणे संचालक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक यांचे स्वागत श्री नकाशे करतील। त्या गावच्या सरपंच लीना पांचाळ यांचं स्वागत सौ सुजाता कोळकर करतील। बाळासाहेब माने शाखा व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा तरळे यांचं स्वागत रवींद्र गुडिया करतील। त्यानंतर या कंपनीचे सीए सन्माननीय समीर भागवत यांचं स्वागत दिव्या कुर्दकर करतील। दिव्या नारकर करतील। या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सन्माननीय पंचायत माजी सभापती भालचंद्र साठे, बापूसाहेब बांदेकर, माजी संचालक दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण, सन्माननीय नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, सन्माननीय प्राची तावडे, सन्माननीय स्नेहलता चौके, बंड्या मांजरेकर, पीआय मनोज सोळकर साहेब, अशा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे जिल्ह्यावरून सर्व पत्रकार उपलब्ध आहेत। या सर्वांचं शाब्दिक सुखाने आम्ही त्या कंपनीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि लगेचच आम्ही संतोष टक्के यांना प्रस्तावना करण्यासाठी विनंती करतो। सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, निसर्गाने मुक्तास्थाने कृपा केलेल्या नांदवडे गावामध्ये स्थानिक भूमिपुत्रांनी एकत्र येऊन 7-8 वर्षापूर्वी एक संकल्प केला आणि तो पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस उजाडला। ऊसापासून गुळ निर्मिती करण्याचे यापूर्वी वैभवडी तालुक्यात लहान प्रमाणात अनेक प्रयत्न झाले, ते काही प्रमाणात यशस्वी झाले। मात्र प्रति दिवशी 50 टन गाळप पात्रे उद्दिष्ट ठेवून 3 कोटी गुंतवणुकीचा हा प्रकल्प म्हणजे खरोखर एक प्रकारचा वेडेपणाच होता। मात्र श्री हनुमंत प्रभाकर नारकर, श्री दिगंबर अशोक इसवलकर, श्री मनोहर प्रभाकर नारकर या मुंबईतील उद्योजकांच्या मनात स्थानिकांसाठी काहीतरी करण्याची तीव्र भावना, तसेच ते भव्य दिव्य स्वप्न साकार करण्यासाठी श्री महेश गोखले यांनी केलेले अथक परिश्रम, यामुळेच आज आपण हा दिवस पाहतोय। महिलांनी एकत्र येऊन अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनी सन 2023 मध्ये स्थापन केली। या प्रकल्पासाठी ब्रिजेश मलिक साहेब, विभागीय व्यवस्थापक MSME उडाळ यांनी वेळोवेळी बहुमोल सहकार्य करून बँक ऑफ इंडिया शाखा तरळे यांच्याकडून 3 कोटीचे कर्जाला मंजुरी दिली। सद्यस्थितीमध्ये या प्रकल्पामध्ये 20 टन प्रतिदिन याप्रमाणे गाळप चालू आहे। प्रत्यक्ष ऊस तोडणीपासून गुळाच्या पॅकिंग पर्यंत या प्रकल्पामध्ये 70 ते 80 प्रकारची रोजगार निर्मिती अपेक्षित असून हा प्रकल्प चालू करण्यामागे सर्वात महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचे पीक तयार झाल्यानंतर कारखान्यापर्यंत पोहोचेपर्यंत सहन करावा लागणारा मनस्ताप सर्व संचालकांनी वर्षानुवर्षे अनुभवलेला आहे। स्थानिक शेतकऱ्यांना अगदी सहज प्रकारे
ऊस विकून कोणत्याही फसवणुकीशिवाय आपला घामाचा पैसा इथल्या शेतकऱ्याला मिळावा ही शुद्ध भावना ठेवून ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व सदिच्छेने एवढ्याच या बळावर एवढे मोठे पाऊल संचालकांनी उचललेले आहे. या बळावर या उद्योगाची भविष्यात भरभराटी होणारच आहे याबाबत सर्व संचालकांना खात्री आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशजी राणे साहेब यांनी वेळोवेळी आम्हाला बहुमूल असे मार्गदर्शन त्याचप्रमाणे सहकार्य केलेले आहे. आम्ही सर्व संचालक आपल्याकडे हक्काने कधी येऊ शकतो याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर या कंपनीची उभारणी करणारे हे जे अष्टगुफा म्हणजे 8 हात आहेत त्यातल्या एक महेश गोखले यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. या कार्यक्रमाला अगदी इतक्या व्यस्त प्रमाणात असूनही सहज आम्हाला वेळ उपलब्ध करून दिला ते आमच्या जिल्ह्याचे भाग्यविधाते तसेच आपले सर्वांचे पालकमंत्री माननीय नामदार नितेशजी राणे साहेब यांचं स्वागत झालेलं आहे, आम्ही केलंय. आणि तरी सुद्धा इतक्या कमी वेळात परवाच विचारून लगेच आम्हाला वेळ दिला त्याबद्दल प्रथम मी अत्यंत साहेबांचा ऋणी आहे की वेळात वेळ काढून या ठिकाणी हजर राहिले. त्याचप्रमाणे पणन महामंडळाचे संचालक आणि आमचे सहकारी आणि हे आपले बँकेचे संचालक दिलीपजी रावणे, समस्त व्यासपीठ आणि आपण काल रात्री कळवून जे सगळेजण आमच्यावर प्रेम ठेवून उपस्थित आहेत सर्वांना मी अष्टगृपाच्या वतीनं नतमस्तक आहे. सगळ्यांना मी नमस्कार करतो. साधारण 16-17 सालात ही संकल्पना मनात आली की नादवड्यात साधारण 10,000 टन ऊसाची निर्मिती होते आणि त्याच्यावर प्रक्रिया आपण करावी अशी आमच्या मनात इच्छा निर्माण झाली आणि आम्ही तसं ठरवून साधारण 2022 साली अष्टगृपा प्रायव्हेट लिमिटेड अशी कंपनी स्थापन केली आणि तेव्हापासून ही इमारत उभी करून आज हा सोन्याचा दिवस आला आणि प्रत्यक्ष कारखाना चालू झालेला आहे. वेळोवेळी अगदी नाव घेतलं तर इथे जमलेल्यापैकी जवळजवळ सगळ्यांशी मी या विषयात मागच्या 5 वर्षात बोललेला आहे, सल्ला घेतलेला आहे. या सगळ्यांच्या तसं म्हणायला गेलं तर फक्त नादवडेवासी आहेत पण संपूर्ण तालुकावासी, संपूर्ण शेती ऊस उत्पादन करणारे शेतकरी सर्वांचं वेळोवेळी अमोल मार्गदर्शन मिळालं आणि म्हणूनच हा इतका उत्तम असा प्रकल्प सर्वांच्या सहकार्यानं प्रेमानं आशीर्वादानं आम्ही उभा करू शकलो. याच्या पुढे या प्रकल्पातून साधारण रोज 80 टन ऊस गाळप करण्याची क्षमता आहे. म्हणजे साधारण रोज 9 टन गुळाची निर्मिती होण्या एवढी या प्रकल्पाची कॅपॅसिटी आहे. साधारण 100 माणसं 24 तास कारखाना चालवला तर 100 माणसं 100 जणांना रोजगार देण्याची या कारखान्याची क्षमता आहे. आज इच्छा एकच आहे की फक्त या कारखान्यात काम करणारे बहुसंख्य हे माझ्या सिंधुदुर्गातले, वैभववाडीतले इथले स्थानिक मुलं असावी आणि याच हेतून आम्ही हे सुरू केलेलं आहे की स्थलांतर थांबावं, जास्तीत जास्त मुलांनी इथे काम करावं. या आता कसं आहे फक्त कारखान्यातच काम करणं हा रोजगार नाहीये तर इथे निर्माण होणारा गुळ संपूर्ण जिल्ह्यामध्ये वितरित करणं हे सुद्धा एक काम आहे. तेव्हा अशा ह्याच्यात विशेष काहीतरी उल्लेखनीय काम इथल्या तरुणांनी करावं, वेगळे पण करावं आणि म्हणजे आम्हालाही सहकार्य होईल आणि हे सगळं उत्तम चालेल. आपण सर्वांनी आम्हाला मान देऊन त्या ठिकाणी हजर राहिला. मी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काकांनी अगदी कमी वेळात ही कंपनी कशी उभी राहिली आहे, कंपनीचा हेतू काय हे समजून सांगितलं. आता आपण ज्यांच्या मार्गदर्शनासाठी आतुर झालेले आहोत ते सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी भूमिपूजन आणि लोगोच अनावरण समारंभाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र
राज्याचे पणन महासंघाचे संचालक सन्मान्य प्रमोद रावराणे साहेब, सिंधुदुर्ग बँकेचे आमचे संचालक सन्मान्य दिलीप रावराणेजी, आमचे भारतीय जनता पक्षाचे मंडळाचे अध्यक्ष सुधीर नकाशेजी, भारतीय जनता पक्षाचे आमचे ज्येष्ठ सहकारी सन्मान्य भालचंद्र साठेजी, सिंधुदुर्ग बँकेचे माजी संचालक सन्मान्य दिगंबर पाटीलजी, वापे वैभवडीच्या नगराध्यक्षा रावराणे मॅडम, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणेजी, नागवड्याचे सरपंच सन्मान्य लीना पांचाळ मॅडम, सन्मान्य हनुमान नारकरजी, सन्मान्य इस्वलकरजी, सन्मान्य पाळेजी, सन्मान्य समीर भागवत, उपस्थित असलेले मंचावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर, उपस्थित आमचे राजा राणेजी, उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे माझे सर्व सहकारी, प्रकल्पाच्या निगडीत असलेले सर्व सन्मान्य मान्यवर, उपस्थित असलेले गावातील सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू भगिनीनं आणि माझे सर्व तरुण मित्र आणि आमचे पत्रकार मित्र, आज लोकप्रतिनिधी आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधीच्या पलीकडे सिंधुदुर्गचा नागरिक म्हणून आणि या जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून त्या दृष्टिकोनातून अगर आपण पाहिलं तर माझ्यासाठी हा कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. गोखलेजी आणि त्यांचे सर्व सगळे सहकार्याने, नारकरजी येथील सगळे, त्यांनी हा आमच्या वैभववाडी नादवडे वैभववाडीमध्ये जो हा प्रकल्प जो तुम्ही उभा केलेला आहे तो आमच्या सिंधुदुर्गच्या अर्थकारणामध्ये, उद्योग जगामध्ये आणि भावी पिढीला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देणारा पैकी हा प्रकल्प आहे असा मानणाऱ्यापैकी आहे. मला आठवतं की 1.5 का 2 महिने अगोदर सन्मान्य राणे साहेब आपल्या इथे आले होते आणि एक तासभर चर्चा आपल्या बरोबर केली आणि अर्धा तास चर्चा माझ्यावर घरी केली आणि तुझ्या वैभववाडीमध्ये अशा गोष्टी होत आहेत, असा एक चांगला प्रकल्प उभं करतायत, त्याला तू इथे वाटेल ती मदत करायची, हा सल्ला वजा धमकी मला ऑलरेडी आलेली आहे आणि म्हणून मी आपण सगळ्या सांगेन, सन्मान्य राणे साहेब असतील, सन्मान्य चव्हाण साहेब असतील, मुख्यमंत्री म्हणून आमचे फडणवीस साहेब असतील, आम्ही सगळेजण सिंधुदुर्ग असो, कोकण असो, महाराष्ट्र असो, या राज्यातल्या जिल्ह्यातल्या तरुणांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये राहून स्वतःच्या पायावर उभं कसं करू शकतो, कशी ताकद देऊ शकतो, 2 हाताला काम कसं देऊ शकतो, या दृष्टिकोनातून आमचे सातत्याने प्रयत्न होत असतात. सन्मान्य राणे साहेबांनी 90 पासून ते आतापर्यंत सातत्याने नोकऱ्या असतील, उद्योजक असतील, आरोग्य आणि शिक्षण या कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलाही तरुण कोणीही त्यांच्याकडे आलं, राणे साहेबांनी कधीच त्यांना नाही बोलले नाही आणि नेहमीच प्रोत्साहन दिले नाही. त्यांची नेहमीच ही भावना राहिलेली आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहूनच आपल्या तरुणांना त्यांनी नेहमी लक्ष तिने घातलेलं आहे आणि त्या नजरेने अगर तुम्ही पाहिलं तर हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. ज्या पद्धतीने आपण पूर्ण प्रकल्प मला फिरून सांगितला, माझ्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. जसं मला ते उभं करून तुम्ही मला पहिलं गाळप करण्यासाठी माझा फोटो काढला, मी आमच्या प्रमोदजीने सांगितलं असे फोटो आम्ही फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघतो, असे ते आपले मोठ्यातले मोठे नेते आपल्याला खांद्याला खांद्यावर उभं राहून ते फेटे बिटे लावलेले आणि असा कुठला तरी गाळाचा मोठा कार्यक्रम आणि असे एकदम ते पश्चिम महाराष्ट्र स्टाईल सगळे उभे असतात. पण आज आमच्या कोकणामध्ये पण आम्हाला फोटो काढण्याची तशी संधी दिल्याबद्दल आपल्या सगळ्या जणांना मनापासून आपल्याला आभार मानतो. खरं ते अशा पद्धतीचे प्रकल्प आमच्या जिल्ह्यामध्ये येणं हे माझ्या दृष्टिकोनातून आणि जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. कारण का आपल्या जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये, जिल्ह्याच्या तरुण तरुणींमध्ये
उद्योजक बनण्याची एक भावना निर्माण होते. नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे तुम्ही बना, हे जो विचार आपण सातत्याने सगळ्यांकडून ऐकत आलेलो आहे, ती भावना आपल्या सगळ्यांमध्ये जोपासलीच पाहिजे हा मानणाऱ्यापैकी मी आहे. मी आताही जेव्हा मंत्री झाल्यानंतर असंख्य तरुण, मला आठवतं मी गेल्या आठवड्यात इलेक्शनच्या अगोदर मी गाडीकडे बसायला जात होतो तेव्हा एक तरुण माझ्याकडे आला आणि त्याने हातामध्ये बायोडेटा दिला आणि मला सांगितलं की साहेब अशा डिपार्टमेंटमध्ये क्लरिकल नोकरी मला हवी. मी क्लरिकल नोकरी म्हणून त्याच्याकडे बायोडेटा पाहिलं तर त्यांनी MBA केलेला आहे, एकदम हायली एज्युकेटेड आहे. मला बाबा तुझा बायोडेटा तर तू MBA आणि काय काय शिकलेला आणि क्लरिकल नोकरी तुला करणार काय, दुसरं पर्याय नाही ना आपल्याकडे. ही भावना पुसण्याचं काम आम्हाला आमच्या कारकिर्दीमध्ये करायचं आहे आणि म्हणून त्या दिशेने मी काम करायला प्रयत्न करतो. माझ्याकडे जी 2 खाती आहेत किंवा जे काही सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज जे काम करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय, ते आमच्या जिल्ह्यामध्ये नोकऱ्या कशा उपलब्ध होतील, आमच्या जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे कसे येतील, त्या दृष्टिकोनातून आमची फार महत्वाचे आम्ही त्या दिशेने आम्ही काम करण्याची सुरुवात केलेली आहे. पहिल्याच वर्ष सरकारचं आहे, कालच 5 डिसेंबरला 1 वर्ष सरकारला झालं, 15 डिसेंबरला 1 वर्ष मी मंत्री म्हणून होणार. आणि ह्या 1 वर्षामध्ये जे काही निर्णयाच्या जे काही पायाभरणी आम्ही करतोय, मी तुम्हाला विश्वास देतो किमान मुंबई तर नाही पण किमान गोव्याकडे जाणारा तरुणी मी निश्चित पद्धतीने परत सिंधुदुर्गामध्ये आणून दाखवतो. काही गरज वाटणार नाही आपल्या तरुणींना तिथे जाण्याची. चांगल्यातले चांगले उद्योग, मग मी माझ्या बंदर खात्यातल्या अंतर्गत असले तरी मी मोठ्यातल्या मोठ्या कंपनी आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये लवकरच येत आहेत आणि आपल्याला इथे राहून उद्योग धंदे आणि नोकऱ्या उपलब्ध राहतील अशा पद्धतीचं पोषक वातावरण या निमित्ताने तयार होतं. एक चांगला प्रकल्प तुम्ही या निमित्ताने नारकरजी, गोखलेजी आपण सगळ्या जणांनी इथे सुरू केलेला. पण मी आपल्याला सांगेन, तुम्ही गुळासारखं गोड राहून अगर धंदा चालवला तर होणार नाही. थोडा आमच्यासारखा तिखट व्हायला लागला आणि थोडा आक्रमक व्हा. आपल्याला मार्केट अगर आपल्याला हातात मिळवायचं आहे ना, मग दुसऱ्याला उभं व्हायला देऊ नका. आम्ही लोक आहोत मागे. मी काय नुसतं तुमच्या उद्घाटनाचा प्रसंगी आलो नाही. माझ्या जिल्ह्याचीच कंपनी इथे टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, ताकदीची झाली, ही भावना आपण घेऊन आपण काम करायचं. कसं वाढेल, कोणाकोणाशी बोलायला लागेल, मोठ्यातली मोठी कंपनी कोणी माझ्या समोर आणा, फक्त मला नंबर द्या, त्याला तुमच्याशी टायअप करून देण्याची जबाबदारी ही माझी आहे. तुम्ही चिंता करू नका. कारण का तुम्ही लोकल मार्केटकडे अगर फिराल गोखलेजी ते आपला फायदा होणार. एपीएमसी चांगला आहे पण एपीएमसी म्हणून तुम्हाला चांगला दर मिळणार नाही. तुम्हाला प्रायव्हेट मोठ्यातल्या मोठ्या कंपन्या, हॉस्पिटॅलिटी, जसं तुम्हाला बोललो की आता कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्ही जा, लोक आरोग्याच्या दृष्टिकोनातून एवढे जागृत झाले, आता काय ते साखर चहामध्ये टाकायला बघत नाही पण जॅगरी टाकतात, म्हणजे तुमचे गुळ टाकतात, त्याची साखर, त्याचे वेगवेगळे पदार्थ टाकून चहा पिण्याची मोठ्या प्रमाणामध्ये आता हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सवय लागलेली आहे. त्यांच्यापर्यंत आपण आपला ब्रँड कसा पोहोचू शकतो यासाठी लागेल ती मदत मी तुम्हाला करणार. आणि जेणेकरून ह्याची कॅपॅसिटी आपल्याला फुल चालवायची. नुसतं आपल्याला आता जसं तुम्ही बोललो की आम्ही नुसतं सुरुवात केली अशी नाही, वर्ष 2 वर्षामध्ये माझ्याकडे, दिलीपजींकडे, प्रमोदजींकडे तुम्ही येऊन साहेब आम्हाला एक्सपेन्शन करायचंय, वाढवायचंय, त्यासाठी आम्हाला मदत करा, यासाठी तुम्ही आमच्याकडे आलंच पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण कामं करायचं. आता तुम्ही फक्त 30 कामगार, ते पण आपले नाही, आपल्या जिल्ह्याचेच आहेत, राज्यातले. आपल्या जिल्ह्यातल्या तरुणाला अजूनपर्यंत त्याच्या मार्गदर्शन नाही, ट्रेनिंग नाही. तुम्ही द्याल त्याला तयार निश्चित पद्धतीने करा, पण आपल्याला कॅपॅसिटी कशी या गोष्टीची वाढू शकतो. तसं प्रमोदजी सांगत होते की ऊस आपला भरपूर येतो, त्या तुलनेने फॅक्टरीमध्ये काहीच नाही. म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपण फार बारकाईने ह्याच्यावर एकत्र मिळून काम करायचं. मला काय वेगळं किंवा कुठला साहेब किंवा मंत्री समजायचं नाही. आपल्या वैभववाडीमध्ये, आपल्या सिंधुदुर्गमध्ये आहे. तुम्हाला पाहिजे ती मदत, लागला तो संपर्क मला फोन करायचा, त्याला तुमच्याकडून आणण्याची जबाबदारी माझी असेल, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. फक्त योग्य नियोजन कसं होईल
आपली वाढ कशी होईल, इथे जास्तीत जास्त आपल्याकडे मोठ्यातले मोठे ब्रँड कसे येऊ शकतात, त्याच्यावर आपण बारकाईने काम करायला पाहिजे. आता बारामतीचे आपले मामा बारामतीचे आहेत ना, कोण बारामती, हा पुरंदरचा, बारामतीचे काही लोक आहेत, काही अशा भागातले जिथे अतिशय चांगल्या पद्धतीने साखरेचं गुळाचे जे बाय प्रॉडक्ट आहेत ते लोक कसे मार्केट उपलब्ध करून देतात, ते लोक कसं मार्केट पकडतात, यावर त्याचा थोडा आपण अभ्यास करा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या साठी जी ताकद लागेल, जे संपर्क मी तुम्हाला करून देईल. मी ऑफिसला मंत्रालयाला त्यांना बोलून घेईल की बाबा चला माझे वैबॉडीचे अशी अशी ब्रँड आहे, तुम्ही बाकीकडून घेता ना, आमच्याकडून पण घ्या. आम्ही तुम्हाला चांगलं क्वालिटीचं, आता एवढं चांगलं क्वालिटीचं या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर, एकदा हातात आपला प्रोडक्ट घेतल्यानंतर ना, मला विश्वास आहे दुसरीकडे दूर पण बघणार नाही. एवढं चांगलं प्रोडक्ट तुम्ही लोक सगळेजण बनवत आहे. चालवणाऱ्या सगळ्या महिला माता भगिनी आहेत, लीड घेणार. आणि म्हणून तुम्हाला सांगेन की आज हा कार्यक्रम आवर्जून मी तुम्ही बोलवलं म्हणून नाही, मला पण उपस्थित राहायचं होतं म्हणून मी आलेलो आहे. एका पाहुणा म्हणून आलेलो नाहीये. कुठे कुठे मला येणाऱ्या काळात मदत करायला लागेल, कुठे कुठे तुमच्यासाठी उभं राहायला लागेल, हे समजून घेण्यासाठी आवर्जून तुम्हाला भेटण्यासाठी मी आलेलो आहे. आपल्याला अशाच पद्धतीने इथं आता एक फॅक्टरी, आता इकडे बिस्लरीची मोठी फॅक्टरी आहे, दिलीपजी काल सांगत होते, बिस्लरी आहे, नंतर आमच्या जटार साहेबांची डेअरी आहे. अशा विविध प्रकल्प आता हळूहळू आमच्या नादवडे वैभववाडीमध्ये हळूहळू येत आहेत. आणि म्हणून आमचे नकाशे जेव्हा भेटतात गाडीमध्ये बसल्या बसल्या, साहेब एमआयडीसीचं काय, हा एमआयडीसीचा काय, म्हणजे आता कानात रक्त येईपर्यंत कार्यक्रम सुरू आहे. पण मी तुम्हाला विश्वास देतो लवकरच आपल्या वैभववाडीमध्ये एमआयडीसी येणारच, नकाशाची चिंता करू नका. आपण काय ते सोडत नाही. 11 महिन्यामध्ये एवढी जोरदार आपण कामं केली आहे. उगाच काय आपल्या विरुद्ध इलेक्शन मध्ये एकवटच नाही. त्यांना माहिती आहे हा त्रासाचा माणूस आहे. 11 महिन्यामध्ये अगर झलक एवढी दाखवली, पुढच्या 5 वर्षामध्ये आमची सगळी दुकानं बंद करून टाकेल, असा निश्चित पद्धतीने विश्वास असल्यामुळे निवडणुकीमध्ये आपल्याला चित्र दिसते. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. आज तुम्ही जे काय हे राणेसाहेब बघून गेलेले आहेत, आम्ही सगळेजण इथे तुमच्यासाठी उभे राहिलेलो आहे. तुम्ही आत्मविश्वासाने नाटक पुढे जा, प्लॅनिंग करा, काय चिंता करू नका. तुम्हाला लोन पाहिजे असेल तर बाजूला एक चिमटा काढा, काय प्रॉब्लेम नाही. दिलीपजी आहेत आपल्याकडे, आपले प्रमोदजी आहेत, मी सरकारमध्ये बसलेलो आहे. कुठलीही बँक असो काय असो, तुम्हाला पाहिजे ते करा, फक्त आत्मविश्वासाने. आपली बँक हे कसं वाढते. आता आम्ही जिल्हा बँक मध्ये बसतो, आमच्या एजीएम असतात. माझी नेहमी एकही शोकांची, आमच्याकडे जेव्हा कर्ज प्रकरण जेव्हा येतात तेव्हा आमच्या जिल्ह्यामध्ये जे कर्ज प्रकरण आहे, पाटील साहेब तुम्हाला माहिती आहे, आमच्या इकडे मागणारे काय राजा 2 लाख 4 लाख 7 लाख है ना. आणि जिल्हा बाहेरचे आम्हाला आमच्यावर टीका होते, तुम्ही जिल्हा बाहेर का कर्ज देतात. पण जिल्हा बाहेरचे कर्ज प्रकरण 80 कोटी 10 कोट 15 कोट, तिथे कोट म्हणतात वरती, बरोबर आहे ना. 10 कोट 15 कोट 100 कोट. अरे बाबा लोक धंदा बघा किती आत्मविश्वासाने चालू. आपल्याकडे मागणार किती 2 लाख 4 लाख 5 लाख 10 लाख असेल तर आम्ही एक दुसऱ्याकडे बघतो, कोण रे बाबा जिल्ह्यातला तो 10 लाख मागतो. ही जी काय परिस्थिती आहे ना, ही आपल्याला तुम्ही घ्या ना, धाडस करा. आम्ही आहोत मागे उभे, काय चिंता करता. आम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही लोकांना आम्ही अगर त्यांच्यासाठी उभं राहू शकतो तर तुम्ही तर आमच्या जिल्ह्यातले आहेत. टाका कुठेतरी 10 कोटीचा प्रकल्प, 25 कोटीचा प्रकल्प, 50 कोटीचा प्रकल्प. आणि नाही उभे राहिलो तर सांगा, आम्हाला जाहीर टीका करा का साहेब तुम्ही फक्त वाचण्यात बोलता, पण 50 कोटीचा प्रकल्प उभा करायला गेलो, तुम्ही नाही उभे राहिला, बोलून दाखवा मला. पण धाडस करा, माझे म्हणून प्रयत्न करा. सगळ्या पद्धतीची ताकद तुमच्या मागे उभी करण्याची जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी असेल, हा विश्वास तुम्हाला मी आज देणार आहे. आमचे राणेसाहेब नेहमी बोलतात की मला जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढवायचं. अगर जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न अगर वाढवायचं असेल तर आपल्याला अशा पद्धतीचे प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये आणायला लागतील. लोकांच्या हातात त्या पद्धतीचं भांडवल द्यायला लागेल, त्या पद्धतीचे कारखाने उभे राहायला लागतील. आज जे काही 5,000 6,000 10,000 नोकऱ्या करणारे मुलं मुली, त्यांच्या पगार 25 30 50 हजार पर्यंत आणायला लागेल. या दृष्टिकोनातून अगर आपण सगळ्या जणांनी काम केलं, त्यासाठी तुम्हाला जी काय ताकद हवी असेल आम्ही तुम्हाला द्यायला तयार. म्हणून या पद्धतीचे प्रकल्प
आपल्या जिल्ह्यामध्ये अजून आले पाहिजे, असलेल्या प्रकल्प वाढ कसे होतील त्यासाठी गोखलेजी, नारकरजी, तुमच्या सगळ्यांच्या मागे आम्ही ताकदीने उभे आहोत. तुम्ही काही चिंता करू नका. आज जसं आलो मध्ये मध्ये फेरफटका मारत जाईल. काय मदत लागली असेल तर हक्काने तुम्ही मला संपर्क करा. नाहीतर जसा गणेश चतुर्थीला एकदाच तुमच्या इकडे गणपतीचा आशीर्वाद घ्यायला येतो तसं वर्षातून एकदाच आठवण करू नका. जर 2-2, 3-3 महिन्यामध्ये किमान येऊन चहा तरी पिऊन जा मला. ते तर तुम्ही आल्यानंतर ह्या पहिल्या 3 महिन्यामध्ये एवढं केलं, आपल्याला वाढवायचं आहे, आपल्याला एवढी गुंतवणूक लागतील. बघा हे 5 कंपन्यांची जरा आम्हाला टायअप करून द्या तुम्ही. जाऊ ना आक्रमक. आता आम्ही आक्रमक राजकारण करणारे लोक आहोत, तर आक्रमक धंदा का करू शकत नाही याचा विचार तुम्ही करा. आहे की नाही? आक्रमक राजकारणाचे फायदे बघा, मंत्री बनायला होते. तसं आक्रमक धंदे तुम्ही उद्या केला, व्यवसाय केला तर निश्चित पद्धतीने नफ्यामध्ये पण वाढ होईल. हेच सांगण्याचा माझा थोडा प्रयत्न. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आपण एकत्र या. एक चांगलं सिंधुदुर्गामध्ये पोषक उद्योगाचं वातावरण आपल्या सगळ्या जणांना तयार करायचंय. त्यासाठी लागेल ती मदत, लागणार ती ताकद उभी करण्यासाठी मी निश्चित पद्धतीने तयार आहे. हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. हे सगळा व्यवसाय या पद्धतीने तुम्ही एकत्र आणलात, निश्चित पद्धतीने मला अभिमान वाटतो. एवढंच सांगतो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. नेत्याची राणीसाहेब आणि आत्मविश्वास हे नातं फार दृढ आहे. आणि असं हे दृढ नातं असलेला व्यक्ती जे आपल्या पाठीशी असते तेव्हा आपण एखाद्या नव्या पर्वात किंवा नव्या क्षेत्रात पाऊल ठेवताना कसलीच भीती वाटत नाही. राणीसाहेब या ठिकाणी जे अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्या कंपनीच्या ज्या संचालिका आहेत त्या आपल्याला एक छोटीशी भेट देत आहेत. दिव्या नारकर, माधवी गोखले, प्रज्ञा कुटकरकर, साधना नकाशे, रुपाली गुलिये, शारदा ईश्वरकर, मीनाक्षी नारकर या महिला भगिनी आपल्याला या ठिकाणी खालती बसलेलं चांगलं नाही वाटत. वरती आहे ना ते. मध्ये